अकोला जीएसटी विभागाने अचानक छापा टाकत किराणा, अलंकार आणि भाजी मार्केटमधील दुकाने आणि गोदामाची तपासणी केली। विशेषतः पान मसाला विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करत तपासणी करण्यात आली। ही कारवाई नियमित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। अकोला जीएसटी विभागाने अचानक धडक कारवाई करत किराणा, अलंकार आणि भाजी मार्केटमधील दुकाने आणि गोदामांची झडती घेतली। औरंगाबाद आणि मुंबई येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता ही तपासणी केली। यामध्ये विशेषतः पान मसाला आणि सुगंधित सुपारी विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना नियमित कर भरण्याबाबत चौकशी केली। मात्र यामुळे स्थानिक व्यापारी वर्गांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली। विशेष म्हणजे महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही तो मोठ्या प्रमाणावर बाजारात कसा विकला जातो, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांकडून जीएसटीचे बिल मागितले। मात्र जर त्यांनी बिल दिले तर गुटखा प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी बिल दाखवण्यास टाळाटाळ केली। जिल्ह्यात दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा गुटखा आणि सुगंधित सुपारी विक्री केली जाते। मात्र हा माल कुठून येतो आणि यावर जीएसटी भरला जातो का, हा मोठा प्रश्न आहे। या कारवाईमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक प्रशासनाला गुटखा विक्रीबाबत माहिती नसली तरी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना याचा तपास का करावा लागतो, हा देखील मोठा मुद्दा ठरतोय। अकोल्यातील व्यापारी वर्ग या कारवाईबाबत काय भूमिका घेतात आणि प्रशासन यावर पुढे काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।